टीनेजर मुलांनो, तुमच्या मनात देखील राग, भीती, आनंद, दुःख, उत्साह, असुरक्षितता अशा एकत्र अनेक भावना येतात आणि तुम्हाला गोंधळवून टाकतात का? तुम्हालाही असं कधी वाटतं का की मनात खूप काही साठलेलं आहे, पण काय होतं आहे तेच नेमकं कळत नाही? पण मुलांनो, या भावना नैसर्गिक असतात. तुम्हाला असं जर वाटत असेल की मला असं नको वाटायला, मी रडू नये, मला अशा पद्धतीच्या भावनांनी त्रास देऊ नये, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की भावना मनामध्ये येणं हे अगदी नॉर्मल आहे. मनातल्या भावना दाबून ठेवू नका, नाहीतर त्या अजून वाढत जातात. कुणाशी तरी त्या बोलल्या पाहिजेत, मित्रांशी, आईवडिलांशी किंवा ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांच्याशी. जर तुम्हाला बोलता येत नसेल तर डायरी ही तुमची बेस्ट फ्रेंड बनू शकते. माणसाचं मन खूप भावनांनी भरलेलं असतं आणि तुम्हाला जर असं ओव्हरवेल्म वाटत असेल तर स्वतःला थोडा वेळ द्या, दीर्घ श्वास घ्या, मग मनातला गोंधळ थोडा कमी होईल. तुम्हाला जे काही आवडतं ना ते करा. म्युझिक ऐका, गाणं म्हणायचं असेल तर गाणं म्हणा, ड्रॉइंग करा, वॉक करा, तुम्हाला जे आवडत असेल ते करा. आणि स्वतःला असं विचारा की मला असं का वाटतं आहे. तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल की खरोखरच कुठल्या तरी कारणामुळे माझं मन उदास झालेलं आहे. जर तुम्हाला एवढं सगळं करून देखील स्वतःच्या भावना सांभाळता येत नसतील तर जरूर कोणाची ना कोणाची प्रोफेशनल मदत घ्या. कारण काय आहे की मदत मागणं ह्याच्यामध्ये दुर्बलपणा काही नाही आहे. तुमच्या भावना ही तुमची ताकद आहे. त्यांना जर आपण समजून घेतलं आणि व्यक्त केलं तर आपल्याला नक्कीच रिलीफ मिळू शकतो. आपण आपल्या भावना थांबवू शकत नाही, पण त्या कशा हाताळायच्या ते मात्र नक्की शिकू शकतो. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आणि प्रत्येकाच्या भावना या वेगळ्या असतात. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास हा तुमचा स्वतःचा असतो, तो खास असतो. एक लक्षात ठेवा की सोशल मीडियामुळे सुद्धा आपल्या भावनांवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे होतं काय की आपण इतरांचं आयुष्य परफेक्ट दिसतं आणि आपण स्वतःच्या आयुष्याची तुलना त्या मीडियावरती किंवा सोशल मीडियावरती असणाऱ्या इतरांच्या आयुष्याशी करायला जातो. मग आपल्याला वाईट वाटतं, आपण इन्सिक्युअर होतो. मग थोडा वेळ तरी का होईना आपण सोशल मीडियापासून लांब राहिलं पाहिजे. स्वतःवर लक्ष केंद्रित करा मुलांना, ते खूप महत्त्वाचं आहे. खरोखरच आपल्या भावना कशा पद्धतीने कोणत्या स्टेप बाय स्टेप आपण सांभाळू शकतो ते आता अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावना ओळखा की मला राग येतो आहे का, मला दुःख वाटतं आहे का, मला असुरक्षित वाटतं आहे का, मला एकटेपणा वाटतो आहे का, मला खूप भीती वाटते का. एकदा का तुम्ही भावना ओळखली की मग थोडं शांत बसा, स्वतःला विचारा की मी आता नेमकं काय फील करतो आहे. मग तुमच्या भावनेला नाव द्या. ही आहे दुसरी स्टेप. म्हणजे राग येतो आहे की दुःख वाटतं आहे की मला भीती वाटते, असं एकदा का त्याला नेमिंग दिलं, नाव दिलं की मग आपल्याला आपल्या भावना समजून घेणं सोपं होत जातं. तिसरी गोष्ट, ज्या भावना तुमच्या मनात आहेत त्या बोलून दाखवा. मनातल्या मनात झुरत बसू नका, स्वतः एकलकोंडेपणामध्ये राहू नका. त्या भावना जर तुम्ही बोलून दाखवल्या तर तुम्हाला खूप हलकं वाटेल. चुकीची असू शकेल, बरोबर असू शकेल ती भावना, पण आपण माणूस आहोत. माणसाला भावना असणारच आहे. त्यामुळे त्या भावना तुमच्या मनात येत असतील तर त्याच्यात काहीही चुकीचं नाही. ज्या वेळेला तुमच्या भावना स्ट्रॉंग होतात म्हणजे अति राग, अति संताप, अति भीती, अति रडू येणं, अति आनंद, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला स्ट्रॉंग भावना येत असतील तेव्हा मात्र त्या भावनांना आवरायला हवं, त्यांना मॅनेज करायला हवं, त्यांना सांभाळायला हवं. आणि हे सगळं जर आपल्याला जमलं तर उत्तमच आहे. पण जर जमत नसेल तर मात्र प्रोफेशनल मदत जरूर घ्या. तेव्हा मुलांनो, खूप जण माझ्याकडे अशी मुलं येतात की ते म्हणतात की आम्हाला तऱ्हेतऱ्हेचे विचार, तऱ्हेतऱ्हेच्या भावना येतात, आम्ही गोंधळून जातो. तर ह्या ज्या स्टेप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत की भावना ओळखायच्या, त्यांना नाव द्यायचं, त्या व्यक्त करायच्या, आवश्यक असेल तर प्रोफेशनल मदत घ्यायची, हे लक्षात ठेवा. गिल्ट येऊ देऊ नका, गोंधळून जाऊ नका. धन्यवाद.